राष्ट्रवादी महिला कांग्रेस की ओर से घरेलू गैस सिलेंडरों के बढ़ते दामों को लेकर निषेध व्यक्त किया गया, जिसमें बड़ी संख्या में राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारियों के साथ महिलाओं का समावेश था। राष्ट्रवादी महिला कांग्रेस की ओर से घरेलू गैस सिलेंडर के बढ़ते दामों को लेकर महिला जिला अध्यक्ष बेबीताई उइके के नेतृत्व में गांधी चौक में केंद्र सरकार का जाहिर निषेध किया गया और इस मौके पर आंदोलनकारियों ने केंद्र सरकार की नीतियों को जमकर कोसा। पर इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य, पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल, DK आरीकर, मितेश मानकर, दिलीप रिंगने, जिला सचिव हर्षा खैरकर, जिला सह सचिव शोभा घरडे, शहजादी अंसारी, अर्चना बुटले, रानी राय, श्वेता रामटेके, सरस्वती गावंडे, नंदा शेरकी, सुमित्रा वैद्य, नीलिमा नरवडे आदि उपस्थित थे। किसानों की बात सुननी पड़ेगी, सुननी पड़ेगी, सुननी पड़ेगी। किसानों की बात सुननी पड़ेगी, सुननी पड़ेगी, सुननी पड़ेगी। पेट्रोल डीजल के दाम कम। होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो। होश में आके बात करो, बात करो, बात करो। काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे दर जे होते 2014 मध्ये 84-86 रुपये गेले होते, तेव्हा $130 प्रति बॅरल तेल मिळत होतं। आज मोदी सरकारच्या वेळेला $70 प्रति तेल मिळत असताना सुद्धा 91 रुपये डिझेल पेट्रोलचे रेट झालेले आहे आणि हे न परवडणारे रेट आहे सर्वसामान्य लोकांना। त्याचप्रमाणे शेतकरी जे दिल्लीमध्ये जे आंदोलन करत आहेत त्यांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थन आहे। 1 महिन्यापासून ते थंडीमध्ये बसलेले आहे। ते कृषी कायदे केलेले आहे मोदी सरकारने, ते लवकरात लवकर रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर तर्फे मागणी आहे। मोदी सरकारने 5 वर्षाच्या आधी सरकारमध्ये येऊन अनेक वायदे केले होते। 15 लाख रुपये प्रत्येकाला मिळतील, प्रत्येकाच्या हातात मिळतील, 2 कोटी नोकऱ्या आम्ही देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले होते, परंतु आतापर्यंत कोणतेही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि म्हणून मोदी सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही। शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जे कायदे केलेत ते सुद्धा अतिशय चुकीचे आहेत, ते सुद्धा कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करीत आहोत।